नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे टार्गेट देम या यूट्यूब चॅनलवर. तर आतापासून MPSCचा टेक्निकल प्री कंबाईंड एक्झाम जे आहे त्याचा फॉर्म आजपासून चालू झालेला आहे. तसं कालपासून होणार होतं पण काही टेक्निकल इश्यूमुळे ते आजपासून चालू झालेलं आहे. तर आपण आता त्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस कसं आहे ती बघणार आहे. मी इथं पहिल्यापासून सांगणार आहे, म्हणजे रजिस्ट्रेशनपासून ते फुल पेमेंट करण्यापर्यंत. तुम्हाला जर तुम्ही ऑलरेडी रजिस्टर्ड असाल किंवा तुम्ही ऑलरेडी प्रोफाईल क्रिएटेड केलेला असाल तर तुम्ही त्या टाइमला मी मेन्शन करेल, तुम्ही तिथून व्हिडिओ बघू शकता. तर चला मग चालू करूया. पहिल्यांदा आपल्याला इथं गुगलवर सर्च करायचं आहे MPSC. आपण ह्या लिंकवर जाऊन ऑनलाईन ॲप्लिकेशनला जाऊ शकतो किंवा डायरेक्टली सेकंड लिंक जे येतो MPSC ऑनलाईन ॲप्लिकेशन असा येतो. हे झाल्यानंतर डायरेक्टली आपल्याला हे वेबसाईट ओपन होतो. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर MPSC ऑनलाईन ॲप्लिकेशन्सवर हे पोर्टल जे ते ओपन येतो. मग इथं आपल्याला ऑलरेडी आपलं अकाउंट क्रिएट असलं तर इथं लॉग इन करायचं आहे आणि न्यू युजर रजिस्ट्रेशन असलं तर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. जर आपल्याला फॉरगेट पासवर्ड विसरलेलं असलं तर सुद्धा आपल्याला फॉरगेट पासवर्ड ऑप्शन आहे, किंवा आपलं ईमेल आयडी मोबाईल नंबर विसरलेला असलं तर त्याला सुद्धा इथं ऑप्शन आहे. तर इथं आपण रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ह्या टाईपमध्ये फॉर्म दिसतो. याच्यामध्ये आपल्याला ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वरचं OTP आणि मोबाईल नंबरवरचं OTP आपल्याला व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक पासवर्ड ठेवायचा आहे आणि डेट ऑफ बर्थ टाकायचं. त्यानंतर इथं ती काही क्वेश्चन्स विचारतो आपल्याला, ती आपल्याला टाकायचे आहेत. फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज युअर चाइल्डहूड निकनेम, म्हणजे हे सगळे आपण जर पासवर्ड फॉरगेट झालं आपलं तर आपल्याला हे क्वेश्चन्स यूज करून ते आपल्याला पासवर्ड रिसेट करता येतो. व्हॉट इज युअर फ्रेंड चाइल्डहूड नेम, ब्लड ग्रुप, कम्प्लीट युअर HSC, फेवरेट हायस्कूल, फेवरेट स्पोर्ट्स नेम, तर तुम्ही काही पण टाकू शकता, फक्त तुमच्या लक्षात राहिल्यासारखं. त्यानंतर ही जी OTP आहे ही तुम्हाला इथं टाकायचं आहे आणि रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर तुमचं जे अकाउंट आहे ती सक्सेसफुली रजिस्टर झालं असेल. त्यानंतर जे आपण लॉग इन पेजवर आल्यानंतर आपल्याला लॉग इन ह्या टाईपमध्ये दिसेल. तर इथं आपल्या रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी आणि आपण पासवर्ड ठेवलेला आणि ही कॅप्चा इथं टाकून लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आपल्याला ह्या फेसमध्ये आपल्याला इंटरफेस दिसेल. पहिला आहे तो होम, प्रोफाईल क्रिएशन, ऑनलाईन ॲप्लिकेशन, माय अकाउंट, करस्पॉन्डन्स, लॉग आउट. करस्पॉन्डन्समध्ये आपण ऑलरेडी फिल केलेले फॉर्म दिसतात, जसं की आता ATP आपल्याला झालेला आहे तो. सो ATPचा फॉर्म आपल्याला इथं भरलेला असेल तर ते आपल्याला इथं दिसून जाईल. माय अकाउंटमध्ये आपलं काही प्रोफाईल दिसतो आणि आपल्याला जर प्रोफाईल अजून एकदा अपग्रेड करायचा असेल तर इथं आपल्याला करस्पॉन्डन्समध्ये अनलॉक प्रोफाईल असा ऑप्शन येतो, कारण प्रोफाईल लॉक केल्यानंतरच आपल्याला पोस्ट अप्लाय करू शकतो. आणि पुन्हा आपल्याला प्रोफाईल एडिट करायचा असेल तर आपल्याला करस्पॉन्डन्समध्ये जाऊन प्रोफाईल अनलॉक करावं लागतं. सो मग आता आपल्याला प्रोफाईल क्रिएशनवर यायचं आहे. प्रोफाईल क्रिएशनवर आल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा आधार कार्ड नंबर आहे का नाही विचारतं, येस करायचं. येस केल्यानंतर आपल्याला इथे अजून एक बॉक्स येईल, इथं आपल्याला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इथं अजून एक आपला आधार कार्डवर जसं नेम आहे तसं टाकायचं आहे. त्यानंतर आपलं सरनेम, फर्स्ट नेम, मिडल नेम, त्यानंतर आपलं फुल नेम इन इंग्लिश आणि फुल नेम इन मराठी. इथं आपण जर डायरेक्टली इंग्लिशमध्ये टाकत गेलं तर तिथं खाली मराठीमध्ये सजेशन येतो, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपलं मदर नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, मॅरिटल स्टेटस. हे जे मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी आहे तिथे ऑटोमॅटिकली प्रीफिल्ड येतो. डेट ऑफ बर्थ सुद्धा प्रीफिल्ड येतो, जे की आपण रजिस्ट्रेशनच्या टायमाला टाकलेलं असेल. त्यानंतर मॅरिटल स्टेटस, नॅशनॅलिटी आणि मदर टंग. आणि काही विचारतो, वेदर युअर नेम इज चेंज और अपडेटेड आफ्टर 10th. नो. डू यू स्पीक मराठी? स्पीक मराठी. तर इथं आपल्याला सगळ्याला एस करायचं आहे. आपल्याला मराठी लिहिता वाचता येतं का नाही ते विचारलेलं आहे. इथं हे क्लिक करायचं. डिफॉल्ट ती नो येत येतो आपल्याला, ते आपल्याला चेंज करून एस करावं लागतं, नाहीतर आपण त्या पोस्टसाठी एलिजिबल नसणार आहे. कारण काही पोस्टला मराठी जी आहे ती कंपल्शन असतो. सो महाराष्ट्रात असल्यावर मराठी येण्याचं गरजेचं आहे. त्यानंतर आपलं हाईट इन सेंटीमीटर, वेट इन केजीस हे आपल्याला ॲक्युरेटली भरायचं आहे, कारण काही पोस्ट जे आहेत त्या ह्याच्यावर डिपेंडेंट असतो. आता जसं की आपलं रेव्हेन्यू सर्व्हिस किंवा फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये त्यांनी चेस्ट साईज वगैरे दिलेला आहे. जर ती चेस्ट साईज फुलफिल होत नसलं तर कंडिशन यू आर नॉट एलिजिबल म्हणून येत होती. हे तुम्हाला पुढे दाखवेलच. त्यानंतर आपलं कास्ट कॅटेगरी टाकायचं आहे. त्यानंतर बेंचमार्क आहे का नाही ते टाकायचं आहे. त्यानंतर कास्ट कॅटेगरी टाकला आपल्याला तर कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकावा लागतो. इश्यूइंग डिस्ट्रिक्ट, इश्यूइंग डेट, नॉन क्रिमिनल आहे का नाही असलं तर त्याचा सर्टिफिकेट नंबर, त्याचा इश्यू डेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे का नाही हे सगळं विचारतो. त्यानंतर परमनंट डिसेबिलिटी असलं तर येस, नसलं तर नो. मॅरिटल स्पोर्ट पर्सन, रेग्युलर आर्म फोर्सेसमध्ये काम केलेलं आहे का, ऑर यू एन एम्प्लॉय ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, बेस्ट BMC ह्यापैकी कुठं तुम्ही जॉबला आहे का.
आणि डोमिसाईल सर्टिफिकेट महाराष्ट्राचं असणं गरजेचं आहेच. आउट ऑफ महाराष्ट्र स्टुडंट एलिजिबल नाहीत. आणि सो इथं एजेस केल्यानंतर आपल्या इथं सर्टिफिकेट नंबर आणि इश्युइंग डेट विचारेल, ती सुद्धा आपल्याला फिल करायचं आहे. त्यानंतर आपला ॲड्रेस इन्फॉर्मेशन, आपला परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डन्स ॲड्रेस टाकायचा आहे. करस्पॉन्डंट ॲड्रेस म्हणजे प्रेझेंट ॲड्रेस जी तुम्ही आता सध्याला आहात तीही तुम्हाला इथं टाकायचं आहे. आणि परमनंट ॲड्रेस म्हणजे हे तुम्ही तुमचं आधार कार्ड वरचं जे असा ॲड्रेस असेल ते तुम्ही इथं टाकू शकता. आणि दोन्ही ॲड्रेस सेम असलं तर दोन्हीकडे सेम ॲज अबो केल्यानंतर दोन्हीकडचे परमनंट ॲड्रेसच करस्पॉन्डंट ॲड्रेसमध्ये कॉपी होऊन जातो. त्यानंतर आपल्याला इथं सेव्ह करायचं आहे. त्यानंतर काही अदर इन्फॉर्मेशन विचारतो. अदर इन्फॉर्मेशनमध्ये काही केसेस आहेत का तुमच्यावर, कुठल्या एक्झाममधून तुम्ही डिबार झालेला आहेत का, जसं की SSC, MPSC, UPSC, कुठल्या गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनवरचं तुमचं काही केस आहे का, हे सगळं क्वेश्चन्स आहेत. ते सगळ्याला आपल्याला नो 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 करायचं आहे. त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये जायचं आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये आपल्याला पहिला ह्या टाईपमध्ये दिसेल, हे वरचं जे बॉक्स आहे फिल केल्यानंतर दिसेल. फिल करायच्या अगोदर आपल्याला फक्त ह्या टाईपमध्ये दिसेल. सो पहिल्यांदा आपल्याला SSC टाकायचं आहे, त्यानंतर डिप्लोमा और HSC टाकायचं आहे, त्यानंतर ग्रॅज्युएट. पहिल्यांदा आपण SSC टाकल्यानंतर नेम ऑफ क्वालिफिकेशन काय टाकायचं नाही, सब्जेक्ट स्ट्रीम ती ऑटोमॅटिकली जी येईल ती, स्टेट आपल्याला महाराष्ट्र टाकायचं आहे, बोर्ड युनिव्हर्सिटी MS आपलं जे काय महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ हायर सेकंडरी अँड सेकंडरी एज्युकेशन. तिथं ऑप्शन ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये तुम्हाला ऑप्शन दिसेल ते क्वालिफिकेशन स्टेटस पास्ट, डेट ऑफ क्वालिफिकेशन रिझल्ट लागलेलं डेट, अटेम्प्ट्स फर्स्ट अटेम्प्टमध्ये पास झालेलं असेल तर फर्स्ट, किंवा दुसऱ्या अटेम्प्टमध्ये पास झालेलं असेल तर 2, पर्सेंटेज जे काय असेल ते टाकायचं आहे, नंबर ऑफ अकॅडमिक मंथ्स 10 मंथ्स टाकायचं आहे, क्लास ग्रेड फर्स्ट क्लास तुमचं जे काय असेल, फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास ते टाकायचं आहे, मोडमध्ये रेग्युलर टाकायचं आहे. आणि हे दोन काही कंपल्शन नाही. सेम फॉर ही नंतर सेव्ह केल्यानंतर हे जे SSCचं कॉलम आहे ते वर ॲड होऊन जाईल. त्यानंतर आपल्याला सेम डिप्लोमासाठी, सेम ग्रॅज्युएटसाठी करायचं आहे. अजून काही तुमचं कोर्स असेल तर ते सुद्धा तुम्ही इथं टाकू शकता. अपिअरिंग सुद्धा तुम्ही इथं भरू शकता, पण काही प्रॉब्लेम्स येतात, सो अपिअरिंग नाही टाकलेलं ठीकच आहे. तुमचं जेव्हा कंप्लीट होईल तेव्हा टाकलेलं चालेल. त्यानंतर आहे एक्सपिरियन्स डिटेल. एक्सपिरियन्समध्ये नो टाकायचं, सेव्ह करायचा. त्यानंतर आहे फोटो आणि इमेज, आपल्याला साईन आणि फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे. काही कंडिशन त्यांचं दिलेलं आहे, जसं की ब्लॅक पेन साईन असलं पाहिजे, व्हाईट बॅकग्राऊंड फोटो असला पाहिजे. हे सगळं कंडिशन फुलफिल करून तुम्ही इथं फोटो आणि साईन अपलोड करायचं. त्यानंतर हे होतं आपलं, इथंपर्यंत आपलं रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट झालेलं आहे. सो ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्यांनी ऑलरेडी पहिला फॉर्म भरलेला आहे, त्यांनी पहिल्यांदा करस्पॉन्डन्समध्ये जाऊन त्यांचं प्रोफाईल एकदा एडिट करून घ्यायचं आहे. म्हणजे अनलॉक करून एकदा डिटेल्स, अजून एकदा काही नवीन अपडेट असलं तर ते अपडेट करून घ्यायचं आहे. जसं की आता सांगितलं ती सगळी डिटेल्स तिथं तुमचं प्रीफिल्ड असेल. काही चेंजेस असले तर ते फक्त तुम्हाला थोडेफार चेंजेस करावं लागतील. सो इथं आल्यानंतर आपल्याला इथं एकदम लास्टला आपल्याला आपली पोस्ट दिसते, महाराष्ट्र गजेटेड टेक्निकल सर्व्हिस कंबाईंड प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. सो इथं येऊन आपल्याला व्ह्यू करायचं आहे. व्ह्यू केल्यानंतर ह्या टाईपमध्ये पेजेस ओपन होईल. सो ह्या टाईपमध्ये ओपन झाल्यानंतर इथं आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 17, स्टार्ट डेट ऑफ अप्लिकेशन 21/2, लास्ट डेट 14 आणि लास्ट डेट ऑफ चलन फीस 17 आहे. सो इथं आपल्याला येऊन चेक एलिजिबिलिटीवर क्लिक करायचं आहे. चेक एलिजिबिलिटीवर क्लिक झाल्यानंतर ही कसं आहे, ह्याच्यामध्ये कंबाईंड सर्व्हिसेस आहेत. म्हणजे काही पोस्टला आपण एलिजिबल असतो, काही पोस्टला आपण एलिजिबल नसतो. इथं आपल्याला टेक्निकल कंबाईंड फॉरेस्ट सर्व्हिससाठी वी आर नॉट एलिजिबल. का बरं? जेंडर वाईज चेस्ट कंडिशन फेल्ड. इथं आपल्याला माझी जी चेस्ट कंडिशन आहे ती इथं फेल होतं, सो मी फॉरेस्ट सर्व्हिससाठी ॲप्लिकेबल नसेल. तसंच PWD साठी तर नॉट क्वालिफाईड आहेतच. त्यानंतर ॲग्रिकल्चरल सर्व्हिस, यू आर नॉट एलिजिबल फॉर दिस पोस्ट बिकॉज एज्युकेशन क्वालिफिकेशन फेल्ड. इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन BE, BSc, BTech, BFSc लागतो इन ॲग्रिकल्चर. सो माझं डिग्री आहे BE इन सिव्हिल इंजिनिअरिंग. सो मी ह्या पोस्टसाठी नॉट एलिजिबल असेल. तुम्ही सुद्धा तुमचं पोस्ट एकदा चेक करून घ्यायचं आहे. तुम्ही कुठल्या ह्याच्यासाठी भरालात, फॉरेस्ट सर्व्हिससाठी भरालात का ॲग्रिकल्चरल सर्व्हिस भरालात, त्यानुसार तुम्हाला इथे एलिजिबिलिटी कंडिशन दाखवेल. आता मी फक्त जी काही सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी जागेवर आहे ती सगळं मी इथं भरू शकतो. ते तुम्हाला इथं राईट कॉर्नरमध्ये दिसेल की यू आर एलिजिबल फॉर द फॉलोइंग पोस्ट ओनली. ज्या ज्या पोस्टला आपण एलिजिबल आहे ती सगळे पोस्ट आपल्याला इथं साईडमध्ये दिसून जाईल. सो आपण अजून काही जी पोस्ट आहेत ते बघून घेऊया. सॉरी, इथं अजून महाराष्ट्र गजेटेड टेक्निकल सर्व्हिस, ॲग्रिकल्चरल सर्व्हिस, तालुका ॲग्रिकल्चर ऑफिसर ग्रुप B साठी सुद्धा मी एलिजिबल नाही, कारण
क्वालिफिकेशन कंडिशन फेल्ड आहे. त्यानंतर महाराष्ट्र गजेटेड ही सुद्धा ॲग्रिकल्चर सर्व्हिससाठी नॉट एलिजिबल. त्यानंतर जी एलिजिबल आहे महाराष्ट्र टेक्निकल सर्व्हिस कंबाईंड प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, महाराष्ट्र सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिस असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर AEE ह्या पोस्टसाठी मी एलिजिबल आहे, कारण माझं डिग्री जी आहे ती BE इन सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि काही मेडिकल कंडिशन ह्याच्यासाठी नाही. सो हे कंडिशनला मी एलिजिबल आहे. त्यानंतर महाराष्ट्र ग्रेड B हे सगळे जे ज्या पोस्टला एलिजिबल आहे ते सगळं इथं मला युआर एलिजिबल फॉर दिस पोस्ट, युआर एलिजिबल फॉर दिस पोस्ट असं दाखवतो. आणि ज्याला एलिजिबल नाही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, कारण क्वालिफिकेशन माझं सिव्हिलमध्ये आहे, सो इलेक्ट्रिकलमध्ये काही संबंध नाही. सो सेम इथं आहे. मेकॅनिकलसाठी पण मला इलेक्ट्रिकलसाठी सुद्धा नॉट एलिजिबल दाखवलं आहे, मेकॅनिकल सुद्धा नॉट एलिजिबल दाखवलं आणि खाली इथं तुमचं पूर्ण प्रोफाईल जे आहे ती तुम्हाला इथं दाखवेल. त्यानंतर आपल्याला इथं राईट कॉर्नरला येऊन सगळे जे आपले एलिजिबल पोस्ट आहेत त्याच्यावर टिक करून घ्यायचं आहे. म्हणजे आपण ज्या ज्या पोस्टला आपल्याला अप्लाय करायचं असेल, शक्यतो आपल्याला सगळ्याच अप्लाय करायचं आहे. त्यानंतर अप्लायवर क्लिक करायचं आहे. अप्लायवर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला एक्झामिनेशन सेंटर सिलेक्ट करायचं आहे. एक एक्झाम सेंटर ऑलरेडी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. इथं ड्रॉपडाऊनमध्ये 6 जिल्ह्याचे नावे येतात, त्यापैकी एक जिल्ह्याचं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर डिक्लेरेशनवर क्लिक करून इथं आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे नाहीत कुठले पण. सगळे डॉक्युमेंट्स नंतरच्या स्टेजमध्ये चेक होतील किंवा मेन्सचं फॉर्म भरताना ते आपल्याला अपलोड करावं लागतील. सो आतासाठी कुठल्या टाईपचे डॉक्युमेंट्स आपल्याला अप्लाय करायचं नाही. सो इथं प्लेस एक टाकायचा आणि सबमिट अँड पे फेवर क्लिक करायचं. मग ते आपल्याला ऑनलाईन का ऑफलाईन मोड विचारतो. मग आपण ऑनलाईन मोड SBI ओके करायचं. त्यानंतर ह्या टाईपचं एक पेज ओपन होतो. सो कास्टसाठी फी 294 आहे. कास्ट आणि EWS साठी जनरलचं फी अकॉर्डिंगली इथं कॅल्क्युलेट होऊन ऑटोमॅटिकली. सो त्यानंतर आपला कार्ड नंबर, एक्सपायरी डेट हे सगळं आपण टाकायचं. हे टाकल्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईल नंबरवर OTP येईल. OTP टाकल्यानंतर मेक पेमेंट केल्यानंतर आपलं जी फॉर्म आहे ही सक्सेसफुली कंप्लीट होईल. त्यानंतर आपण करस्पॉन्डन्समध्ये जाऊन आपलं ॲप्लिकेशन जे आहे ती डाउनलोड करू शकतो आणि फी रिसिप्ट सुद्धा आपण डाउनलोड करून घेऊ शकतो. सो ही होतं कंप्लीट स्टेप बाय स्टेप प्रोसिजर. काही डाऊट असलं तर तुम्ही मला चॅनलवर कमेंट करू शकता व्हिडिओवर, किंवा टेलिग्राम चॅनलवर तुम्ही जॉईन करून तिथे सुद्धा मला विचारू शकता. सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी काही हेल्प लागत असलं किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगच्या सब्जेक्टमध्ये काय डाऊट असलं तर ते सुद्धा तुम्ही मला विचारू शकता. अजून कुठल्याही टाईपचे फॉर्म तुम्हाला भरण्यात अवघड जात असलं तर ते सुद्धा तुम्ही रिक्वेस्ट करू शकता. मी त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवायचा ट्राय करेल. सो आजच्यासाठी एवढंच होतं. ATPच्या व्हिडिओला तुम्ही खूप साथ दिल्याबद्दल धन्यवाद. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढं. व्हिडिओ आवडत असलं तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला हेल्पफुल होत असलं तर तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. थँक्यू.